राम राम मंडळी, चला चला उठा उठा लवकर, आवरा पटापट. आता आपल्याला जायचं आहे CSTला, मुंबईला. कसा वाटला माझा आजचा लूक? मस्त वाटतोय ना? सिम्पलच ड्रेस घातला आहे. सकाळी 6 वाजता आम्ही निघलो. आमची 7:15 डेक्कन एक्सप्रेस पुणे स्टेशनवरून ट्रेन होती. तर आम्ही मेट्रोमधून पुणे स्टेशनचा प्रवास केला. सकाळी कोण नव्हतं, त्याच्यामुळे इतकं छान वाटलं, अगदी प्रसन्न. ट्रॅव्हलिंग पण खूप धमाल केली. गाडीचं होतं आम्ही त्याच्यामध्ये पटकन बसलो. गर्दी पण नव्हती जास्त. मजा येते आणि आपल्यालाही थकल्यासारखं होत नाही. बऱ्याच वेळा गाडी चालवणारा एकच व्यक्ती असतो आणि आपण गाडीमध्ये आराम करतो. पण ट्रेनमध्ये कसं होतं, बाहेरच्या गोष्टी आपण पाहतो, आपल्याला प्रसन्न प्रोग्राम होता. जवळपास तरी लेट झाला. लोकांची प्रचंड धावपळ ट्रेनसाठी. फ्रायडे होता. म्हणजे माझी छोटी बहीण गेट ऑफ इंडियाला जायचं होतं. बाहेरचं वातावरण, गेट ऑफ इंडिया अगदी जवळून पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. नवीन माणसं, नवीन गर्दी, बरेचसे मंत्रालयासारखे मोठे हॉल आणि खूप जुन्या गोष्टी ज्या इंग्रजांच्या काळातल्या सुद्धा होत्या. आणि आम्ही निघालो. खूप वेळ आम्हाला टॅक्सी भेटतच नव्हती, परंतु नंतर जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतराने आम्हाला टॅक्सी भेटली. पोचलो. नंतर आम्हाला एलिफंटाला जायचं. एलिफंटा लेणी आहे, तिकडे पण खूप छान गोष्टी पाहायला मिळतात, परंतु जाम गर्दी होती. आणि पोचलो. कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे फारसं काही ठळक दिसत नव्हतं. छान बोट राईड घेतली. मुलांना या गोष्टींचं आकर्षण वाटतंच. सगळीकडे पाणी, मुलांचा मोबाईल थोड्या वेळा का होईना बाजूला होतो आणि नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी त्यांना नक्कीच उत्साह भेटतो. आणि तिने छान आम्हाला नाश्ता पण घेऊन आली होती. ती जवळच राहते, त्याच्यामुळे तिथून तिला सोपं झालं यायला. आणि आम्ही खूप धमाल केली. तिकडे फोटो काढले गेट ऑफ इंडियाला. गर्दी बघा तुम्ही, गर्दी इतकी गर्दी होती, तुम्हाला काय सांगू, खूप गर्दी होती तिकडे. आजूबाजूला जे मोठे मोठे हॉटेल असतात ना, ते पाहण्यासाठी सुद्धा लोकांना खूप आकर्षण वाटतं. फोटो काढण्यासाठी पण जाम भारी वाटतं. भरपूर अशी गर्दी, सगळं एकत्र मिक्स क्राऊड होतं तिकडे. म्हणजे मध्यमवर्गीय सगळ्याच प्रकारची लोक निघलो. गर्दी असल्यामुळे आम्ही काही जास्त प्लॅन नाही. गणपतीला जायचं होतं महाडला. मग आम्ही परत CSTला आलो. त्याच्यानंतर आम्ही लोकल आम्ही पकडली मस्तपैकी समुद्र. ह्या दोघांची तर एवढी मस्ती चालू होती,
एक मिनिटसुद्धा शांत बसले नाही. मुलांना ना मुलंच लागतात खेळायला, किती मजा करतात. त्यांना असं वाटत होतं काय करू काय नाही. खूप मजा केली. एक चांगली गोष्ट आहे, ट्रेननी खूप वेळ वाचतो आणि पटकन आपण खूप मोठं जरी अंतर असलं तरी वेळेअभावी आपण पटकन पोहोचतो. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं हॉटेलमध्ये. आता आम्ही निघालो महाडच्या गणपतीला. मधले छोटे छोटे शॉट्स नाही घेतले मी, कारण ते एवढे मला लक्षातच नाही म्हणजे काय. त्याच्यामुळं ते राहूनच गेले. महाडच्या गणपतीला सुद्धा गर्दी नव्हती. मी आधी आले होते गणपतीला, त्यावेळेस मंदिर खूप छोटं होतं, पण आता खूप मोठं मंदिर झालं. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला एंट्रन्स दाखवू शकते. बाहेर आल्यानंतर मात्र आम्ही फोटो काढले. अजिबात गर्दी नव्हती. अगदी प्रसन्न वातावरणात आम्ही दर्शन घेतलं, बाहेर आलो, फोटो काढले तळ्याच्या ठिकाणी. आणि तिकडे छोट्या छोट्या जे काही इन्फॉर्मेशन होत्या त्याचेही फोटो काढले. महाडच्या गणपतीला प्लॅन अजिबात नव्हता, पण हा अचानक प्लॅन झाल्यामुळे खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. गणपतीच्या दारात गेल्यानंतर अगदी मन प्रसन्नच होतं आणि आपल्याला खूप छान वाटतं. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि आता आम्ही परतीच्या वाटेला निघालो. आम्ही डायरेक्टली बस केली होती. बसमध्येच होतो आम्ही, त्याच्यामुळं आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही पण कधीतरी ट्रेननी, बसनी, लोकलनी प्रवास करा, कारण मुलंसुद्धा एन्जॉय करतात. आपला वॉकही होतो, थोडंफार आपल्याला चेंज वाटतं. फक्त जे काही तुम्ही सामान घेताय ना, ते अजिबात तुमच्यासोबत जास्तीचं सामान घेऊ नका. जर तुम्ही सामान घेतलं ना, काय होतं, तुम्ही थकता आणि त्या ओझ्याने आपल्याला. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.